चंदनाचे हात पाय ही चंदन परिसा नाही ही न कवन्यंग दीपा नाही पाठे पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड तुका म्हणे तैसा सज्जनापासूनी तुका म्हणे तैसा सज्जनापासूनी पाहता अवगुण मिळीची ना दीपा नाही पाठी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड विठ्ठल समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगननिहित पानिं मण्डनं मण्डनानं तरुण तुलसीमाला कंधरं कज्जनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तया पांडुरंगाकारो प्रथम नामना पांडुरंगाकारो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवो धरार्थावतारं कलंकं तेजोधिकामोधिवक्त्रं कलानीशबाधापनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगा गिरिजयोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थनीतिं नमो नारायण गिरिज परब्रह्म स्वरूपं सुचेशिला समदक्ष स्वप्रतापी जितेन्द्रियं तं नारायण गिरिज वंदे सच्चिदानंद विग्रहं जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता मस्तक ही पायावरी मस्तक हे पायावरी
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासे आपुलिया चंदनाचे हात पायही चंदन परिसा नाही हि न कवनी अंग दीपा नाही पाठी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड विठाला परमंगलमयी परात प्रखलेश्वर भक्तवांच कल्पतरू सच्चिदानंद घन अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी साष्टांग दंडवत करून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबराय जगद्गुरु जगदवंद्य श्रीमंत संत श्रेष्ठ श्री तुकोबराय योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज आदी करून सकल वारकरी साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झालेल्या या महाराष्ट्राच्या मायभूमीला वंदन करून त्याचप्रमाणे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर परमपूज्य पांडुरंग शास्त्रीजी आठवले यांच्याही स्मृतीला अभिवादन करून उपस्थित सर्व श्रोते अबालवृद्ध माता भगिनी सर्वांच्या चरण नतमस्तक होतो आणि कीर्तन निरूपण सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल निरूपणाला सुरुवात करण्यापूर्वी कार्यक्रमाच्या अनुषंगानं आणि वक्ता या नात्यानं अल्पसा परिहार देणं मला कर्मप्राप्त आहे आणि परिहार द्यायचा तोसा की आज या ठिकाणी श्री क्षेत्र वाखारी तालुका देवळा जिल्हा नाशिक आणि आपल्या या पावन पवित्र भूमीमध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये आनंदामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. गेल्या 55 वर्षांपासून हा सप्ताह अविरतपणे चालू आहे. सप्ताहाचं ही 55 वर्ष पूर्ण होऊन 56व्या वर्षामध्ये सप्ताह पदार्पण करत आहे आणि त्या पदार्पण सोहळ्याच्या आजच्या पंचम दिनी कीर्तन रूपी पुष्प गुंफण्याची सेवा तुम्हा सर्व श्रोते मायबाप सज्जनांच्या प्रेमाने आग्रहाने संयोजकांच्या निमंत्रणाने या ठिकाणी माझ्याकडे आलेली आहे. प्रेम सर्वांचं आहे, निमंत्रण सर्वांचं आहे, परंतु वक्ता आणि श्रोता यांना जोडणारा कुणीतरी दुवा असायला लागतो. आणि खऱ्या अर्थानं आज तुमच्या दर्शनाचा जो योग मला प्राप्त झाला ते आमच्यावरती नितांत प्रेम करणारे याच गावचे भूमिपुत्र आदरणीय वंदनीय स्वप्नीलजी विठ्ठल पाटील आहिरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी सेवेचा योग आहे. त्याचप्रमाणे आमचे असणारे दाजीबा म्हणजे स्वप्नील सरांचे ते दाजी आमचे पण दाजीच आहे आणि दाजीबांच्या माध्यमातूनही या ठिकाणी सेवेचा योग आहे. आणि आजची जी कीर्तन सेवा आहे कैलासवासी यशोदाबाई ठमन आहेर व कैलासवासी ठमन श्यामजी आहेर यांच्या स्मरणार्थ या परिवाराने आहेर परिवाराने ही सेवा आज घेतलेली आहे. त्यामध्ये त्यांचे दोन्ही चिरंजीव असतील श्री विठ्ठल ठमन आहेर व साहेबराव ठमन आहेर या परिवाराच्या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी तुमच्या समोर कीर्तन निरूपण सेवा देण्याकरता उपलब्ध झालेला आहे. आणि या सेवेचा आनंद द्विगुणित करण्याकरता बहुसंख्येने उपस्थित श्रोते अबालवृद्ध माता भगिनी व्यासपीठावरील गुणीजन टाळकरी वारकरी महाराज मंडळी आत्ताच ज्यांनी सुंदर अशी चाल गायली दोन्ही स्वरमर्षी स्वरमूर्ती आदरणीय वंदनीय हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज गायकवाड करंजाळी हरिभक्तपरायण स्वरभीष्म भास्कर महाराज जोपळे मोखलून दिंडोरी त्याचप्रमाणे मृदंगावरती साथ करतायत आमच्या नाशिक जिल्ह्याचं भूषण आमचे दाखले गुरुबंधू वंदनीय मृदंग महर्षी रवी महाराज बोराडे त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. हार्मोनियमवरती दादा साथ करतायत माऊलींचं काय शरद माऊली आहेर तेही या ठिकाणी हार्मोनियमवरती सेवा देत आहेत. हा सरांचे बंधूच आहे आणि माझा तुमच्यापर्यंत आवाज पोहोचवण्यासाठी गोड अशी साऊंड सिस्टीम दादा तुम्हालाही धन्यवाद. सर्वांच्या चरण नतमस्तक होतो, विनेकरी बाबांच्या चरण नतमस्तक होतो आणि कीर्तन निरूपण सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त
प्रसंगी कीर्तन निरूपण सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण कनकाई बोलुबा पुत्र ज्यांनी अध्यात्मशास्त्राचा कळस पूर्ण केला ते पंचमवेद निर्माते जगद्गुरु जगद्वंद्य श्रीमंत संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा सज्जनांचं म्हणजे साधूंचं महत्त्व प्रतिपादन करणारा असा 3 चरणांचा अभंग आजच्या निरूपण सेवेकरता निवडला विठ्ठल। अभंग श्री संत जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे, या अभंगाद्वारे महाराज सज्जनांचं महत्त्व प्रतिपादित करतात। सज्जनांचं म्हणजे साधूंचं महत्त्व प्रतिपादित करतात। असा 3 चरणांचा अभंग गोड आणि सर्व भजनी मंडळाच्या परिचयाचा आजच्या निरूपण सेवेकरता निवडले। आधी आपण अभंगाचा सरळ सरळ शब्दार्थ समजावून घेऊ, नाही तर होतं काय बरं का, अभंगाचा सरळ सरळ शब्दार्थ समजला नाही तर कीर्तन कळत नाही आणि कीर्तन कळाले नाही की उगाच लोक दुसऱ्या दिवशी उष्ण्या तंबाखूला उसना चुना लावीत कीर्तनकार बुवाची परीक्षा करत बसतात की काय बाबानं कीर्तन केलं, काही कळालं नाही। म्हणून अशी माझी परीक्षा होऊ नये म्हणून तुम्ही आधी अभंगाचा सरळ सरळ शब्दार्थ समजून घ्या। त्याचं कारण अभंगाच्या सरळ शब्दार्थ रूपी पायावरती आपल्याला कीर्तन रूपी इमारत उभी करायची आहे। म्हणून या अभंगामध्ये प्रतिपादित करत असताना महाराज सज्जनांचं महत्त्व प्रतिपादित करतात आणि सज्जनांचं महत्त्व प्रतिपादन करत असताना या पृथ्वीवरती सज्जन कशा प्रकारे आहे हे आपल्या चटकन लक्षामध्ये यावं यासाठी त्यांनी त्यांना 4 उपमा दिलेल्या आहेत। पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतात की चंदनाचे हात पायही चंदन परिसानाही ही न कवण्यंग। महाराज म्हणतात की सज्जनांचं जीवन चंदनासारखं आहे। पहिल्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये चंदनाची उपमा दिली। महाराजांना विचारू महाराज चंदनाची उपमा का दिली, तर महाराज म्हणताय की चंदनाजवळ जसे गुण आहे, चंदनाजवळ काही गुण आहेत त्याचप्रमाणे ते गुण साधूजवळ आहे, म्हणून मी साधूंना चंदनाची उपमा दिली। मग ठीक आहे महाराज, चंदनाची उपमा दिली इथपर्यंत ठीक आहे, परंतु उत्तरार्धामध्ये तुम्ही परिसाची उपमा का दिली? त्यावेळेला महाराज म्हणताय चंदनाजवळ ज्याप्रमाणे काही गुण आहेत त्याप्रमाणे काही अवगुण सुद्धा आहेत आणि ते अवगुण साधूंजवळ नाही आहे, म्हणून मी काय केलं पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये परिसाची उपमा दिली। ठीक आहे महाराज, परिसाची उपमा दिली, मग इथपर्यंत तुम्ही का थांबले नाही? पुन्हा महाराजांनी तेच उत्तर दिलं, ज्याप्रमाणे परिसाजवळ काही गुण आहेत त्याप्रमाणे काही अवगुण सुद्धा आहे, म्हणून महाराजांनी उपमा बदलली आणि दुसऱ्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये दीपा नाही पाठी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड। दुसऱ्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये महाराजांनी दिव्याची उपमा दिली, सांगितलं दिव्याप्रमाणे संतांचं जीवन आहे, दिव्याजवळ जसा अंधकार घालून त्या ठिकाणी प्रकाश आणण्याचं सामर्थ्य आहे, त्याचप्रमाणे या समाजामध्ये जो ज्ञानाचा अंधकार पसरलेला आहे तो अंधकार बाजूला साडून संत त्या ठिकाणी समाजामध्ये ज्ञानाचं त्या ठिकाणी प्रकाश पाडत असतात, म्हणून दिव्याची उपमा दिली। ठीक आहे महाराज, दिव्याची उपमा दिली, मग दिव्याची उपमा का बदलली तुम्ही, साखरेची उपमा का दिली? तर महाराज म्हणतायत दिव्याजवळ जसे काही गुण आहेत तसे काही अवगुण सुद्धा आहेत। आता हे गुण अवगुण मी पुढे विश्लेषणामध्ये सांगणार आहे। म्हणून महाराज म्हणतायत दिव्याजवळ काही अवगुण सापडले म्हणून मी दिव्याची सुद्धा उपमा बदलली आणि साखरेची उपमा दिली आणि साखरेची उपमा परिपूर्ण वाटल्यामुळे त्या ठिकाणी महाराज साखरेच्या उपमेवरती थांबले गेले। महाराज म्हणतात ज्याप्रमाणे साखर परिपूर्ण आहे त्याप्रमाणे तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना, त्या साखरेप्रमाणे सज्जनांचं परिपूर्ण जीवन आहे आणि त्यांच्या जीवनाकडे पाहून सुद्धा आपल्याला अवगुण सापडणार नाही। अशा थोर संत महापुरुषांचं म्हणजे सज्जन महापुरुषांचं जीवनचरित्र त्यांचे गुण त्या ठिकाणी महाराज अभंगाच्या द्वारे प्रतिपादित करता विठ्ठल। हा जरा अभंगाचा सरळ सरळ शब्दार्थ, अगदी थोडक्या भाषेत सांगायचं झालं तर या झाल्या ठळक ठळक बातम्या, विस्तृत बातम्या आपल्याला संकल्पित वेळेत बघायच्या आहे। त्याआधी तुम्ही सर्वांनी मला एक मदत करायची, म्हणजे इथे येऊन कीर्तन करण्याला मदत नाही करायची, ज्या ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल भजन होईल
बऱ्याच लोकांचा गोड गैरसमज आहे महाराज. त्यांना असं वाटतं की बुवाला आठवलं नाही की ते विठ्ठल विठ्ठल म्हणतात. तर ते तसं नसून या सर्व भजनी मंडळांसमवेत खाली बसलेल्या सर्व श्रोते मंडळींकडून भगवान परमात्म्याचं नामचिंतन व्हावं याच्याच करता असतो. मग आता येऊनही आलोय, बसूनही बसलोय, ऐकूनही ऐकतोय, मग मुखानं भगवंताचं नामस्मरण केल्यानं आणि हातानं टाळी वाजवल्यानं काय कमी होणार. म्हणून ज्या ज्या वेळेला मधून मधून विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या त्या वेळेला सर्वांनी टाळी वाजवायची आणि मुखाने नामचिंतन करायचं. विठ्ठल आता कसं आहे माहिती का, कीर्तनाची वेळ ही 9 ते 11 आहे, म्हणजे जरा जड वेळ आहे. आणि त्यात काय झालंय, तुम्ही सर्वजण कीर्तनाला येताना थोडं थोडं खाऊन आलेले, बरोबर ना. हाताकडे पहा माझ्या, थोडं थोडं खाऊन आलेले. त्यामुळं इथं बसल्यानंतर थोडा समाधी लागल्याचा भास होतो, बरोबर आहे की नाही. म्हणून सर्वांनी फ्रेश चेहरे करून अगदी ताट बसून कीर्तन निरूपण सेवा सर्वांनी श्रवण करायची. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि अभंग 3 चरणांचा आहे. अभंग 3च चरणांचा आहे. व्यावहारिक दृष्टीने जर अभंगाकडे बघितलं गेलं तर अभंग फार लहान आहे, 3च चरणांचा आहे. एखादा म्हणेल महाराजांनी 3च चरणांचा अभंग निवडला, महाराजांचं भांडवल काय संपलं होतं की काय. आता जगद्गुरु तुकोबरायांनी 3 चरणाचा अभंग लिहिला, मग आता त्यांचं भांडवल संपलं होतं का. अभंग त्या ठिकाणी व्यावहारिक दृष्टीने पाहिला तर लहान आहे, परंतु अर्थाने फार महान आहे. काही गोष्टी डोळ्यानं दिसायला लहान असतात, परंतु कर्तृत्वाने त्यांचा मोठेपणा सिद्ध होत असतो. विंचवाची नांगी दिसायला लहान आहे, परंतु तिचा ठणका मात्र महान आहे. सापाचा दात दिसायला लहान आहे, परंतु त्याचं कर्तृत्व फार महान आहे. दिव्याची ज्योत दिसायला लहान आहे, परंतु तिचा प्रकाश फार महान आहे. त्याचप्रमाणे भगवंताचं नाम घ्यायला लहान आहे, परंतु अर्थाने मात्र ते व्यापक आहे, महान आहे. तृण अग्निमेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता. त्याचप्रमाणे या अभंगामध्ये तुम्हाला महाराजांचे शब्द लहान जरी दिसत असले ना मायबा, तरी ते अर्थाने मात्र महान आहे. या अभंगामध्ये महाराजांचे शब्द अतिशय महत्वाचे आहे. लहान असून सुद्धा ते महान ठरत आहेत. बघा, साधूचे शब्द लहान असून सुद्धा ते महान ठरत आहेत, आणि आमचे शब्द त्या ठिकाणी महान मोठे असून सुद्धा ते लहान ठरत आहेत. याचं कारण काय आहे, तर साधूच्या शब्दाच्या पाठीमागे अनुभव आहे, आणि तुमच्या आमचे जे शब्द आहे ना ते निरअनुभवी शब्द आहे. आणि म्हणून ज्या शब्दाच्या पाठीमागे अनुभव नाही, खऱ्या अर्थानं ते शब्द तुमचं आमचं कल्याण करू शकत नाही. रामायणामध्ये पहिला श्लोक लिहिला जातो, आणि पहिला श्लोक लिहित असताना तुळशीदासजी त्या ठिकाणी पहिल्या श्लोकामध्ये वंदना करताय, नमस्कार करताय. आणि तो नमस्कार करत असताना सरस्वती मातेला आणि गणपती बाप्पाला नमस्कार करताय. वंदे वाणी विनायकम. ज्यावेळेला तुळशीदासजींना याचं उत्तर विचारलं गेलं की महाराज तुम्ही पहिल्या श्लोकामध्ये गणपती बाप्पाला आणि सरस्वती मातेला नमस्कार का करताय, त्यावेळेला महाराजांनी सांगितलं, सरस्वती ही ज्ञानाची देवता आहे, सरस्वती ही वाणीची देवता आहे, आणि गणपती बाप्पा ही ज्ञानाची देवता आहे. ज्या ठिकाणी ज्ञान असेल त्या ठिकाणी वाणी असणं महत्त्वाचं आहे, आणि ज्या ठिकाणी वाणी असेल त्या ठिकाणी ज्ञान असणं महत्त्वाचं आहे. ज्या ठिकाणी फक्त वाणी असेल, ज्ञान नसेल, खऱ्या अर्थानं ती वाणी समाजाचा उद्धार करू शकणार नाही. हे मी बोलत नाही, महाराज म्हणतायत की आपल्याकडे जी वाणी आहे त्या वाणीच्या पाठीमागे ज्ञान असणं महत्त्वाचं आहे. संत महापुरुषांच्या वाणीच्या पाठीमागे ज्ञान होतं, म्हणून त्यांची वाणी आजही तुमचा आमचा उद्धार करते. माऊली ज्ञानोबा म्हणतात, ती मोरांगी असोसे पिसे असती डोळसे, परी एक मोराच्या अंगावरती हजारो पिस आहे, आणि त्या प्रत्येक पिसाला एक एक डोळा आहे. लक्षपूर्वक ऐका, माऊली ज्ञानोबा म्हणताय मोराच्या अंगावरती हजारो पिसारे आहेत, आणि प्रत्येक पिसाला एक एक डोळा आहे, परंतु त्या पिसाला एक एक डोळा असून सुद्धा ते डोळे निरर्थक आहे. त्याचं कारण, मोराला जर समोरची दृष्टी नसेल तर ते पाठीमागचे डोळे ज्याप्रमाणे निरर्थक आहे, त्याचप्रमाणे मनुष्याच्या जीवनामध्ये जर अध्यात्म ज्ञान नसेल तर बाकीचे ज्ञान निरर्थक आहे. विठ्ठल आणि म्हणून या अभंगामध्ये महाराजांनी
महाराजांचे शब्द अतिशय महत्त्वाचे आहे, अतिशय महान आहे. शब्द जे बाहेर येत असताना महाराज ते अंतःकरणातून बाहेर येत असतात. शब्द नेहमी माणसाचं अंतःकरण प्रगट करत असतात. आमचे गुरुजी सांगायचे, शब्दाची व्याख्या सांगायचे, शब्द म्हणजे अंतःकरणातील भावनेचे घनीभूत रूप म्हणजेच शब्द आहे. म्हणून शब्द नेहमी माणसाचं अंतःकरण प्रकट करत असतात. म्हणून जीवन जगत असताना माणसानं शब्द नेहमी जपून वापरले पाहिजे. माऊली ज्ञानोबा सांगतात, मितुले आणि रसाळ, साच आणि मवाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. याप्रमाणे आपले शब्द असले पाहिजे. बोलण्यावरनं शब्दावरनं माणसाची ग्रेड ठरत असते, त्याची लेवल ठरत असते, त्याची पात्रता ठरत असते. माऊली ज्ञानोबा म्हणतायत, झाड जाणी जे फुले, मानस जाणी जे बोले, आणि भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. ज्याप्रमाणे फुलावरनं झाड कळतंय, त्याचप्रमाणे बोलण्यावरनं माणूस कळतोय, आणि भोगावरनं आपलं पूर्वजन्म त्या ठिकाणी ठरत असतंय. भोगे जाणे जे केले पूर्वजन्मीचे. माऊली ज्ञानोबा म्हणतायत, एखाद्याला या जीवनामध्ये जर एखादा सुखाचा उपभोग जर घेण्याकरता मिळत असेल तर त्यानं समजून चालावं आपलं पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य आहे. आणि एखाद्याला या जीवनामध्ये जर दुःखाचा भोग भेटत असेल तर त्यानं समजून चालावं आपलं पूर्वजन्मीचं काहीतरी पाप आहे. आपल्याच पूर्वजन्मीचं पाप आपल्या दुःखाच्या भोगाला पुढे नेतंय, आणि आपल्याच पूर्वजन्मीचं पुण्य आजच्या आपल्या सुखाच्या भोगाला पुढे नेतंय. म्हणून महाराज म्हणताय, तुम्ही आम्ही देवावरती रुसून काहीच उपयोग नाही. पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारिले, पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारिले, विषय सुख नाशिवंता सविता तिमिरा कोणाले, विषय सुख नाशिवंता तिमिरा कोणाले. 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले, 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले. ज्ञान दृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आतले, दोन्ही नेत्र आतले, धर्म जागो साधे वाटा जगभरारे, आनंदा दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारे, धर्म जागो साधे वाटा तेव्हा माझे उपकारे, आनंदा दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारे. गोड प्रमाण दिलं महाराजांनी. पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारिले. आपल्याच पूर्वजन्माचं पाप आपल्या दुःखाच्या भोगाला पुढे नेत आहे. म्हणून देवावरती रुसून काहीच उपयोग नाही. महाराज म्हणतात, तू का म्हणे आता देवा का रुसावे, मनाची पुसावे काय केले. देवावरती रुसून काय उपयोग आहे. अरे या ठिकाणी केलेल्या कर्माचा भोग जर देवाच्या बापाला राजा दशरथाला जर चुकला नसेल तर तो तुम्हा मला काय चुकणार. केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले. हे उपजले मेने ऐसे कीती, उपजले मेने ऐसे कीती, उपजले मेने ऐसे कीती, केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले. केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. अरे या ठिकाणी केलेल्या कर्माचा भोग जीवाला चुकत नाही. या ठिकाणी केलेल्या कर्माचा भोग देवाला चुकत नाही. किंबहुना देवाच्या बापाला राजा दशरथाला सुद्धा चुकला नाही. रामायणामध्ये प्रसंग आहे, ज्यावेळेला प्रभू श्रीरामचंद्र वनवासात गेलेला आहे, आणि श्रीरामचंद्र प्रभू वनवासात गेल्यापासून महाराज दशरथांची शय्येवरती पडून आहे, अन्न पाण्याचा त्याग केलेला आहे. महाराज शय्येवरती त्या ठिकाणी पडलेले हातपाय खुडरतायत, त्या ठिकाणी हातपाय खुडतायत, जोरजोरात ओरडताय, जोरजोरात रडायला लागलेले आहेत. आणि कौशल्य आणि सुमित्रा महाराजांची जवळ आहे. सुमित्रा म्हणते, महाराज
क्षत्रिय माणसं मरत असताना कधी रडत नसतात. ज्या अर्थी तुम्ही क्षत्रिय आहे आणि मरत असताना रडताय त्या अर्थी तुमच्या रडण्याचं कारण काय आहे? राजा दशरथजी म्हणतात, कौशल्य, या समोरच्या भिंतीवरचं चित्र मला रडवतंय कौशल्य. ते बघ, मी केलेल्या कर्माचा भोग, मी केलेल्या कर्माचं फळ मला त्या समोरच्या भिंतीवरती दिसतंय आणि सांगून जाईल. बघा, प्रत्येक दशरथाला मरत असताना अंतिम समयाच्या वेळी काही चित्र समोरच्या भिंतीवरती दिसणार आहे. फक्त ते चित्र कोणती असावे हे ज्या त्या दशरथाच्या कर्मावरती अवलंबून. म्हणून आता जीवन जगत असताना आपला कॅमेरा असा ठेवायचा आहे की ज्या कॅमेऱ्यामध्ये चांगले चित्र कैद होतील, ज्या कॅमेऱ्यामध्ये परोपकाराचे चित्र कैद होतील, ज्या कॅमेऱ्यामध्ये प्रेमसंबंधाचे चित्र कैद होतील आणि मरत असताना शेवटच्या क्षणी आपल्याला तेच चित्र त्या ठिकाणी समाधान देतील. राजा दशरथजी म्हणतायत, मी केलेल्या कर्माचं चित्र मला दिसतंय. तेव्हा कौशल्य समोरच्या भिंतीवरती दाट झाडाच्या पाल्यांमध्ये एका तळ्याच्या काठावरती कुणीतरी श्वापद मिळावं या उद्देशानं मी त्या ठिकाणी शब्दभेदी बाण साधून बसलेलो आहे. तळ्याच्या काठावरती बुडबुड बुडबुड आवाज झाला आणि आवाजाच्या दिशेने मी बाण सोडला. सु 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 आवाज करत बाण गेलाय आणि त्या मुलाच्या वक्षस्थळावरती जाऊन दळलाय. तो मुलगा आई म्हणून जमिनीवरती कोसळलाय. कौशल्य, ते बघ, मला समोरच्या भिंतीवरती माझ्या केलेल्या कर्माचा भोग दिसतोय. झाडावरनं उडी टाकत झपझप पावलानं मी त्या मुलापर्यंत गेलेलो आहे. कमरेपासून अर्धा वरती आहे, कमरेपासून अर्धा पाण्यात आहे. उजव्या हातामध्ये झारी आहे. वक्षस्थळावरती बाण दळलेला आहे. डोळ्यातून टप 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 अश्रू पडत आहे. वक्षस्थळावरून घळघळ घळघळ रक्त वाहत आहे आणि त्या डबडबल्या डोळ्यानं मला विचारतोय, कोण आपण? कौशल्य, मला सांगावं लागलं ग कौशल्य, मी अयोध्येचा राजा महाराज दशरथ. महाराज दशरथ, ऐकून होतो महाराज तुमच्याबद्दल. अहो, इंद्राला सुद्धा गरज पडल्यानंतर मदत मागण्याकरता तो इंद्रदेव या मृत्यूलोकामध्ये राजा दशरथजींकडे येत होता. असा राजा या मृत्यूलोकामध्ये जिवंत होता याचा सार्थ अभिमान आहे महाराज. परंतु एका आंधळ्या मायबापाची काठी हिसकावून घेतली. हा कोणता पुरुषार्थ आहे? मरतोय मी. सकाळपासून माझे आंधळे मायबाप तहानलेले आहे. एक वचन द्या, सुखानं प्राण सोडतो. ते बघ कौशल्य, मला समोरच्या भिंतीवरती दिसतंय. त्या चिमुकल्या श्रावण बाळाला मी त्या ठिकाणी वचन दिल्याबरोबर त्या चिमुकल्या श्रावण बाळाने माझ्या मांडीवरती प्राण सोडलेला आहे. आता त्याच्या हातातली झारी मी उचललेली आहे आणि त्याच्या आंधळे मायबापांपर्यंत पोहोचलेलो आहे. त्याचे आंधळे मायबाप त्या ठिकाणी अंधार पडलेला होता. आंधळे मायबाप त्या ठिकाणी चिंता करत होते. श्रावणा, अरे फार अंधार झालेला आहे बाळा, फार वेळ झाला बाळा. बाळा, पाणी मिळत नसेल तर नको बाळा पाणी, तू निघून ये बाळा. नको बाळा आम्हाला पाणी, बाळा तू निघून ये. ते बघ कौशल्य, ते बघ, समोरच्या भिंतीवरती मला चित्र दिसतंय. माझ्या पावलांचे चाहू लागल्यानंतर मला विचारतायत, आलास बाळा तू? भेटलंच बाळा पाणी? एवढा उशीर का लागला बाळा? मी म्हटलं, पाणी घ्या. माझा बदललेला आवाज ऐकून मला विचारतायत, कोण आपण? आमचा बाळ कुठे आहे? तुम्ही का आलात पाणी घेऊन? आमचा बाळ कुठे आहे? कौशल्य, मी म्हटलं, पाणी घ्या मग सांगतो. नाही, फेकून द्या तुमचं पाणी. अरे, जोपर्यंत आमचा बाळ कुठे आहे ते सांगत नाही तोपर्यंत तुमच्या पाण्याच्या थेंबाला सुद्धा स्पर्श करणार नाही. कौशल्य, ते बघ, मला दिसतंय ग कौशल्य, मला सांगावं लागलं. तुमचा चिमुकला श्रावण बाळ या पापी दशरथाच्या हातून एक श्वापद म्हणून मारला गेला. श्रावण बाळाच्या वधाची घटना ऐकल्यानंतर त्या इंधाळे मायबापांनी आक्रोश केला आणि श्रावणा श्रावणा करत करत त्यांनी त्या ठिकाणी प्राणत्याग केलेला आहे. कौशल्य, परंतु प्राणत्याग करत असताना त्यांनी मला श्राप दिला, राजा, आम्हास दिले पुत्र दुःख, तू ही पावसी पुत्र शोक. अरे राजा, आम्ही जसं आमच्या पुत्राच्या विरहाने तडफडून तडफडून मरतोय ना राजा, तसा तू सुद्धा तुझ्या पुत्राच्या वियोगाने तडफडून तडफडून मरशील राजा. ते बघ कौशल्य, आता समोरच्या भिंतीवरती मला ते चित्र दिसतंय कौशल्य. आता माझा अंतिम समय आहे कौशल्य आणि ते समोरच्या भिंतीवरचं चित्र मला रडवत आहे. त्या समोरच्या भिंतीवरती ते बघा 3 चिता पेटल्यात आणि एका चितेवरती श्रावण आहे, एका चितेवरती श्रावणाचा बाप आहे आणि एका चितेवरती श्रावणाची आई आहे आणि ते तिघही माझ्याकडे बघून हसतायत आणि मला म्हणतायत, राजा, आमचा श्राप खरा ठरला राजा. आम्ही जसं आमच्या पुत्राच्या विरहाने तडफडून तडफडून मेलो ना राजा, तसं तू सुद्धा तुझ्या पुत्राच्या विरहाने तडफडून तडफडून मरतोय राजा. राजा, अरे तुला 1 नाही 2 नाही तब्बल 4 पुत्र आहेत राजा तुला, परंतु अंतिम समयाच्या वेळी चौघे पुत्र राया दशरथा काही नव्हता
दशरथा, अंतकाळी एकही नव्हता राजा. तुला 4 पुत्र आहेत, परंतु मरत असताना पाणी पाजण्याकरता आणि मांडी देण्याकरता तुझ्याजवळ एकही पुत्र शिल्लक नाही राजा. आमचा श्राप खरा ठरला राजा. कौशल्य ते बघ, ते समोरच्या भिंतीवरचं चित्र मला रडवतंय. आणि मरत असताना राजा दशरथजींनी कबुली दिली. कौशल्य, आजपर्यंत मला असं वाटत होतं माझ्या रामाच्या वनवासाला कारण कैकेयी आहे. आजपर्यंत मला असं वाटत होतं माझ्या रामाच्या वनवासाला कारण मंथर आहे. आजपर्यंत मला असं वाटत होतं माझ्या रामाच्या वनवासाला कारण भरताची गैरहजेरी आहे. परंतु कौशल्य, भरताची गैरहजेरी, कैकेयी आणि मंथरा माझ्या रामाच्या वनवासाला कारण नाही आहे. माझ्या रामाच्या वनवासाला कारण जर काय असेल तर ते फक्त आणि फक्त मी केलेल्या कर्माचं फळ आहे. म्हणून मरत असताना राजा दशरथजींनी 6 वेळेला रामाचं नाव घेतलं. राम राम कही राम, राम कही राम, मैपती गई सूरधाम. 6 वेळेला राजा दशरथजींनी रामाचं नाव घेतलं आणि राजा दशरथजींनी प्राणत्याग केला. मला सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढंच आहे. अरे, या ठिकाणी केलेल्या कर्माचं फळ जर राजा दशरथाला जर चुकलं नसेल तर ते तुम्हा मला नक्कीच चुकणार आहे. म्हणून भविष्य बघण्याची गरजच नाही दादा. ज्या माणसाचं वर्तमान चांगलं आहे त्याचं भविष्यकाळ निश्चितच चांगलं असणार आहे. विठ्ठल. म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणतायत, झाड जाणे जे फुले, मानस जाणे जे बोले, आणि भोगे जाणे जे केले पूर्वजन्मीचे. भोगांवरनं त्याचं पूर्वजन्म ठरत असतंय, फुलावरनं झाड ठरत असतंय, आणि बोलण्यावरनं शब्दांवरनं माणसाचं अंतःकरण ठरत असतंय. म्हणून या अभंगामध्ये महाराजांचे शब्द लहान जरी असले ना तरी ते अर्थाने मात्र फार व्यापक आहे. आजही 350 वर्ष झाले जगद्गुरु तुकोबारायांचे शब्द तुम्ही आम्ही आज विसरत नाहीये. त्याचं कारण आजही ते शब्द तुमचा आमचा उद्धार करताय. 750 वर्षांपूर्वीचे माऊली ज्ञानोबारायांचे शब्द आजही तुम्ही आम्ही विसरत नाहीये. त्याचं कारण आजही ते शब्द तुमचं आमचं कल्याण करताय. म्हणून जीवन जगत असताना शब्द अतिशय महत्वाचे. ज्यावेळेला शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये आमचा एक हिंदुस्थानचा नरेंद्र नावाचा युवक जातोय आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या नरेंद्रला काही क्षण बोलण्याची संधी प्राप्त होते. काही क्षण बोलण्याची संधी प्राप्त झाल्यानंतर नरेंद्र बोलण्याकरता उठून उभं राहिले आणि उभं राहिल्यानंतर पहिले शब्द तोंडातून बाहेर पडले, ऑल माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स, माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो. हे शब्द ज्यावेळेला नरेंद्राच्या मुखातून बाहेर पडले ना मायबाप, त्यावेळेला त्या सभेमध्ये एकच एक टाळीचा नाद गुंजून उठला. कित्येक वेळ नरेंद्र बोलत राहिले, कित्येक वेळ बोलत राहिले आणि पुढे चालून याच शब्दांच्या जोरावरती त्या नरेंद्राचा स्वामी विवेकानंद झाले. ही शब्दाची ताकद आहे. म्हणून माझ्या बंधू आणि भगिनींनो, हे तुम्ही आम्ही नेहमी म्हणत असतो, परंतु खऱ्या अर्थानं तुमचे आमचे कुणी बंधूही ठरत नाही आणि तुमच्या आमचे कुणी भगिनी ठरत नाही. जसं जसं स्टेज बदलेल तसे तसे तुमच्या आमचे बंधू आणि भगिनी बदलत जातात. समोर जर वारकरी असतील तर माझ्या वारकरी बंधू आणि भगिनींनो, समोर जर मतदार असतील तर माझ्या मतदार बंधू आणि भगिनींनो, समोर जर शेतकरी असतील तर माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, तुमच्या आमचे बंधू भगिनी सारखे बदलत जातात मायबाप. बंधू गरीब असतात आणि जी माणसं बंधू म्हणत असतात ना ती फार श्रीमंत असतात. मग ज्या श्रीमंत माणसाला आपल्या गरीब बंधूकडे बघून कधी दया येत नाही, खऱ्या अर्थाने ते तुमच्या आमचे कधी बंधू ठरत नसतात आणि तुमच्या आमच्या भगिनी ठरत नसतात. म्हणून एक सांगून जाईल सज्जनानो, या देशाच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाने या मातीवरती प्रेम केलं पाहिजे. या मातीने जो नरदेह दिलाय, या नरदेहाच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाने या मातीवरती प्रेम करणं महत्वाचं आहे. परंतु या मातीवरती प्रेम करण्याच्या अगोदर त्या रक्तानं स्वतःच्या रक्तावरती प्रेम करणं अतिशय महत्वाचं आहे. अरे जे रक्त स्वतःच्या रक्तावरती प्रेम करत नाही ते रक्त या मातीवरती काय प्रेम करणार आहे. म्हणून भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे असं नेहमी म्हटलं जातं, परंतु प्रेम केल्या जात नाही. म्हणून शब्दांची ताकद महत्वाची आहे. शब्द नेहमी माणसाचं अंतःकरण प्रगट करत असतात. विठ्ठल. या अभंगामध्ये महाराजांचे शब्द लहान आहे, माझा विषय एवढाच आहे. या अभंगामध्ये महाराजांचे शब्द लहान आहे,
परंतु अर्थाने मात्र व्यापक आहे. महाराजांचे शब्द हे पोटातले आहे आणि तुमचे आमचे शब्द फक्त ओठातले आहे. आणि जे शब्द ओठातले असतात ना, खऱ्या अर्थाने ते समाजाचं कल्याण करू शकत नाही. जे पोटातले शब्द आहे तेच या समाजाचं कल्याण करू शकतात. साधूंचे शब्द हे पोटातले होते, म्हणून आजही आम्ही साधू संतांचे शब्द विसरत नाही आहे. म्हणून माऊली ज्ञानोबरांचे शब्द आहेत, जगद्गुरु तुकोबारांचे शब्द आहेत, नाथबाबांचे शब्द आहेत, निवृत्तीदादांचे शब्द आहेत, आजही आम्ही विसरत नाही. त्याचं कारण त्या शब्दाच्या पाठीमागे फार मोठा अनुभव होतो. विषय महत्वाचा आहे दादा. जीवन जगत असताना आपल्याला जर कुणाच्या मार्गातली फुलं बनता नाही आले ना तरी चालेल, परंतु कुणाच्या मार्गातले काटे कधी माणसानं बनू नये. आणि जी माणसं काटे बनतायत ना दादा, ते सुद्धा फार महत्वाची आहे. म्हणून जीवन जगत असताना सज्जन माणसानं दुर्जन माणसाला कधी दोष लावायचा नसतो. त्याचं कारण दुर्जन सुद्धा फार महत्वाचे आहे. कबीरदास महाराज म्हणतात, निंदा मत करना किसी की, सच्ची बात कबीर जी की, सच्चा झूठा दोनों भाई खुदा ने बनवाया, भगत की निंदा भगत करे सोई, कोई नरक में गया, निंदा मत करना किसी की, सच्ची बात कबीर जी. कबीर महाराज म्हणताय, तुम्ही कुणाची निंदा करू नका. निंदा कुणाची करायची नसते. या पृथ्वीवरती ज्याप्रमाणे सज्जन महत्वाचे आहेत ना, त्याप्रमाणे दुर्जन सुद्धा तितकेच महत्वाचे. घाव घालणारे दुर्जन सुद्धा अतिशय महत्वाचे आहे. आणि खऱ्या अर्थानं दुर्जनांनी जर सज्जनांवरती घाव घातलेच नसते तर सज्जनांचं चांगलं जीवन तुमच्या आमच्यापर्यंत आलंच नसतं. मी एक प्रश्न करतो दाजी, मला सांगा, या पृथ्वीवरचा असा कोणता दगड आहे की ज्या दगडामध्ये मूर्ती नाही? या पृथ्वीवरचा असा एकही दगड नाही की ज्या दगडामध्ये मूर्ती नाही. या पृथ्वी तलावरच्या प्रत्येक दगडामध्ये मूर्ती आहे. मग आता प्रत्येक दगडामध्ये जर मूर्ती आहे तर प्रत्येक दगड हा मंदिरामध्ये दर्शनाकरता का ठेवल्या जात नाही? त्याचं कारण असं आहे, तो का म्हणे टाकी धाय देव पाना, कुठली जाना तुला पूसे, कुठली जाना. तो का म्हणे टाकी धाय देव पाना, कुठली जाना तुला महाराजांनी गोड प्रमाण दिलं. प्रत्येक दगडामध्ये जर मूर्ती आहे तर प्रत्येक दगड मंदिरामध्ये का ठेवल्या जात नाही? त्याचं कारण, जो दगड कधी पाथरवाटाकडे गेलाच नाही आणि ज्याने कधी पाथरवाटाचे गाव सहन केले नाही, त्या दगडाला मंदिरामध्ये बसण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. ज्यावेळेला दगड पाथरवटाकडे जातो, जो मूर्ती बनवतो त्याला आपल्याकडे पाथरवटच म्हणतात. ज्यावेळेला दगड पाथरवटाकडे जातो, पाथरवट त्याला आडवा पाडतो, त्याची पूजा करतो, अक्षता टाकतो, माळा वाहतो, फुलं वाहतो, बरोबर ना? अहो, त्या पाथरवटाने जर आधी पूजा केली असती ना, नंतर त्या दगडाची कुणीच पूजा केली नसती. पाथरवट त्या दगडाला आडवा पाडतोय, त्याच्या छाताडावरती बसतोय, मोठमोठ्या छन्न्या घेतोय, मोठमोठ्या हातोड्या घेतोय आणि त्या दगडावरती घाव टाकायला सुरुवात करतोय. त्याचे नको असलेले मोठमोठाले शक्ल त्या ठिकाणी बाजूला करतोय आणि नको असलेले शक्ल बाजूला करत करत त्या ठिकाणी छन्न्या लहान होत आहेत, हातोड्या लहान होत आहेत आणि ते लहान झालेल्या छन्न्या, लहान झालेले हातोडे त्या ठिकाणी त्या दबत आहेत. गाव चालू आहे, डोकं तयार होत आहे, त्यावरती मुकुट तयार होतोय, त्याच्यावरती शिवपिंड तयार होते, खाली डोळे तयार होत आहेत, नाक तयार होत आहे, चेहरा तयार होतोय. घाव चालूच आहे. पुढे चालून त्या ठिकाणी हात तयार होत आहेत, कटेवरती ठेवल्या जात आहेत, पाय तयार होत आहेत, विटेवरती ठेवल्या जात आहेत आणि मग त्याच दर्शनासाठी माणसं मंदिरामध्ये दर्शना करता जात आहेत. म्हणून ज्या दगडाला असं वाटत असेल ना की मला मंदिरामध्ये बसण्याचा अधिकार प्राप्त व्हावा, लोकांनी माझं दर्शन घ्यावं, त्या प्रत्येक दगडानं आधी पाथरवटाचे घाव सहन करणं महत्त्वाचं आहे. आणि पुढचं महत्त्वाचं आहे, ज्या माणसाला असं वाटतं ना समाजामध्ये लोकांनी माझं दर्शन घ्यावं, त्या माणसानं समाजातून आलेले घाव सहन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. जो दगड पाथरवटाचे घाव सहन करणार नाही त्याला मंदिरामध्ये बसण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. आणि जो माणूस त्या ठिकाणी समाजातून आलेले घाव सहन करत नाही ना,
त्याच्या जीवनामध्ये कधीच मूर्ती तयार होत तू का म्हणे तोची संत सोसी जगाचे आघात सोसी जगाचे आघात सोसी जगाचे आघात तू का म्हणे तोची संत सोसी जगाचे आघात सोसी जगाचे आघात सोसी जगाचे आघात तुका म्हणे तिची संत सोसी जगाच्या आघात. म्हणून ज्या माणसाला असं वाटतंय ना माझ्याच्या जीवनामध्ये मूर्ती तयार व्हावी, त्या माणसानं समाजातून आलेले घाव सहन करणं अतिशय महत्वाचं आहे. महाराज म्हणतात की सायेची टाकी घाये पाषाण देवची झाला पाहिजे. अरे टाकीचे घाव सहन केल्यानंतर जर पाषाणाचा देव बनत असेल तर माणसाचा का बनणार नाही. फक्त त्याने घाव सहन करणं अतिशय महत्वाचं आहे. विठ्ठल म्हणून महाराज म्हणतायत की ज्या माणसाला दुसऱ्याच्या वाटेतले फुलं जर बनता येत नसेल तर बनू नका, परंतु कुणाच्या मार्गातले काटे सुद्धा कधी बनू नका. आणि जी माणसं काटे बनतायत ना आणि काटे बनवून जी सज्जन माणसावरती घाव घालतायत ना, खऱ्या अर्थानं ती सज्जन माणसाला चांगलं चालवणं शिकवत असतात. म्हणून महाराज म्हणताय की तुम्हाला जर कुणाला झोपडी बांधण्याकरता पैसे जर देता येत नसेल ना तर देऊ नका, पण त्याचं झोपडं जर जळत असेल तर त्याच्यात रॉकेल ओढण्याचा प्रयत्न कधी करू नका. एखाद्याच्या जखमेवरती तुम्हाला मलमपट्टी करता येत नसेल तर करू नका, परंतु त्याच्या जखमेवरती निंबू पिळण्याचा आणि मीठ चोळण्याचा प्रयत्न सुद्धा कधी करू नका. एखाद्याच्या जीवनामध्ये तुम्हाला जर प्रकाश आणता येत नसेल तर आणू नका, परंतु आपल्यामुळे त्याचं जीवन अंधकारात लोटल्या जाईल असं सुद्धा माणसाने कधी वागू नका. आणि आपल्याला जर कुणाच्या मार्गातले फुलं जर बनता येत नसेल तर बनू नका, परंतु कुणाच्या मार्गातले काटे सुद्धा कधी बनू नका. महाराज म्हणतायत आपण कुणाच्या मार्गातले काटे बनण्यापेक्षा फुलं बनलं पाहिजे. आणि फुलं जर बनता येत नसेल तर आपण लांब राहिलं पाहिजे. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना. बन न सके भगवान कम से कम इंसान बनो, नहीं कभी शैतान बनो नहीं कभी हैवान बनो. सदाचार अपना न सके तो दुराचारों में पद मत धरना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना. महाराज म्हणतायत तुम्हाला कुणाच्या मार्गातले फुलं बनता येत नसेल तर बनू नका, परंतु कुणाच्या मार्गातले काटे कधी बनू नका. आणि सांगून जाईल महाराज विषय महत्वाचा आहे. जी माणसं काटे बनत असतात ना ती माणसं सुद्धा समाजामध्ये फार महत्वाची. त्याचं कारण एखाद्या माणसाला जर या वाटेमध्ये सगळे मार्गामध्ये फुलंच आहे असं जर वाटत असेल तर तो माणूस कुण्याही मार्गावरती धडधडपणे निमूटपणे ते मार्गक्रमण करू शकतो. परंतु ज्या वेळेला त्याला पाऊल टाकायच्या आधी समजतं ना की या वाटेवरती कुठंतरी काहीतरी काटे आहेत, चांगला माणूस सुद्धा आपली पावलं त्या ठिकाणी सांभाळून टाकायला शिकत असतो. म्हणून जी माणसं काटे बनत असतात ती चांगल्या माणसाला आपली पावलं सांभाळून टाकायला शिकवत असतात. आणि जी माणसं दुसऱ्यावरती अपकार करत असतात ना खऱ्या अर्थानं ती त्या माणसाचं जीवन त्या ठिकाणी प्रतिपादन करून देत असतात. खऱ्या अर्थानं दुर्जन माणसामुळे सज्जन माणसाचं जीवन तुमच्या आमच्या समोर येत आहे. माऊली ज्ञानोबांचं जीवन जे तुमच्या आमच्या समोर सज्जन म्हणून येत आहे त्याचं कारण एकेकाळचे दुर्जन असणारे विसोबा खेचर सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन जर सज्जन म्हणून तुमच्या आमच्या पर्यंत जर येत त्यावरती मांडे भाजू शकते, हे ज्ञानोबारायांचा महिमा तुमच्या आमच्या पर्यंत आज आला नसता. त्या काळचे विसोबा खेचरांसारखे म्हणा, त्या ठिकाणी रामेश्वर भट्टांसारखे जर दुर्जन नसते तर जगद्गुरु तुकोबारायांचा महिमा दगडासहित त्या ठिकाणी वह्या तारणारा महिमा तुमच्या आमच्या समोर आला नसता. म्हणून जीवन जगत असताना सज्जन माणसाचं जीवन समाजाच्या समोर येत असताना दुर्जन माणसाचा सुद्धा वाटा तितकाच महत्वाचा आहे. एकदा निवृत्ती दादांना त्या ठिकाणी मांडे खाण्याची इच्छा झाली आणि त्यांनी ती इच्छा त्या ठिकाणी मुक्ताईच्या समोर प्रगट केली. आणि म्हणून
म्हणून मांडे वाजण्याकरता खापर आणण्याकरता मुक्ताई त्या ठिकाणी सिद्ध भेटावून कुंभारवाड्यामध्ये आली. आणि कुंभारवाड्यामध्ये आल्यानंतर मुक्ताईनं कुंभारदादाकडून खापर घेतलं आणि पायी चालत चालत त्या ठिकाणी सिद्धबेटाकडे येत होती. सिद्धबेटाकडे येत असताना एक पगडीवाला विसोबा चाटीस नावाचा कर्मठ ब्राह्मण तिला त्या ठिकाणी मार्गामध्ये भेटला आणि विचारलं, काय ग मुक्ते, काय चालवलं? काही नाही हो काका, माझ्या ज्ञानदादाला त्या ठिकाणी निवृत्ती दादाला मांडे खाण्याची इच्छा आहे म्हणून मांडे भाजण्याकरता खापर चालवलंय. विसोबा खेचरांना राग आला. अरे, या गावचे वतनदार आम्ही आहोत. चांगलं खाण्याची इच्छा जर होत असेल तर ते आमच्यासारख्या सज्जन माणसांना व्हावी, पाटील माणसांना व्हावी. गरिबांना जर चांगलं खाण्याची इच्छा होत असेल तर त्यांनी दगडं खावी, त्यांनी माती खावी, त्यांनी तसंच मरावं. विसोबा खेचर ताट चालत आले. मुक्ताईच्या हातामधलं खापर घेतलं आणि विसोबा खेचराने त्या ठिकाणी फोडून टाकलं. मुक्ताई रडत रडत त्या ठिकाणी सिद्धबेटावरती गेलेली आहे. माऊली ज्ञानोबाने विचारलं, काय ग मुक्ते, काय झालं? काय रे दादा, आपल्या जीवनामध्ये काय नुसतं रडणंच आहे का रे दादा? का हा समाज आपल्याला त्रास देतोय? काय वाईट केलं आपण या समाजाचं? मुक्ते, आज काय रडण्याचं कारण आहे? काही नाही दादा, मांडे भाजण्याकरता मी कुंभारवाड्यातून मांडे भाजण्याकरता खापर घेऊन येत होते आणि येत असताना वाटेमध्ये मला विसोबा खेचर भेटले आणि त्या विसोबा काकांनी माझ्या हातचं खापर घेतलं, फोडून टाकलं. आता मला तुम्हाला त्या ठिकाणी मांडे काढता येणार नाही, तुम्हाला खाऊ घालता येणार नाही. त्यावेळेला माऊली ज्ञानोबा म्हणतात, मुक्ते चिंता करू नको मुक्ते. अरे, जिचा दादा ज्ञानेश्वर आहे, जिचा दादा योगी आहे, त्या योगी दादाला, ज्ञानेश्वर दादाला योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. माऊली ज्ञानोबा म्हणताय, मुक्ते जिचा ज्ञानदादा योगी आहे त्या ज्ञानदादाच्या बहिणीला मांडे भाजण्याकरता खापराची काय गरज आहे? माऊली ज्ञानोबा खाली वाकलेले आहे. योग सामर्थ्याच्या द्वारे त्यांनी जठराग्नी प्रदीप्त करून पाठ तापवलेले आहे आणि त्या तापलेल्या पाठीवरती मुक्ताई मांडे भाजू लागली. मुक्ताई मांडे बाजू लागली. त्यानंतर विसोबा खेचर त्या ठिकाणी त्यांच्या झोपडीपर्यंत आलेले आहे. अरे, या संन्यासाच्या कार्ट्यांना आपण मांडे भाजण्याकरता खापर मिळू दिलं नाही
आता ही कार्टी काय करताय म्हणून बघण्याकरता ज्यावेळेला विसोबा खेचर आले, त्यांनी खिडकीतून बघितलं, पाहतात तर काय आश्चर्य आहे, माऊली ज्ञानोबा त्या ठिकाणी खाली वाकलेले आहे. योग सामर्थ्याच्या द्वारे त्या ठिकाणी जठराग्नी प्रदीप्त करून पाठ तापवलेले आहे आणि त्या तापलेल्या पाठीवरती मुक्ताई चिमुकले हाताने चिमुकले मांडे त्या ठिकाणी भाजत आहे. निवृत्ती दादा सोपान काका त्या ठिकाणी बसलेले आहे आणि मुक्ताईचं लक्ष त्या ठिकाणी झोपडीच्या खिडकीकडे गेलं आणि विसोबा काकांना बघितल्यानंतर मुक्ताई म्हणते, काका या ना काका, तिथे का उभे राहिले काका, या ना काका. निवृत्ती दादा बसलाय, सोपान काका बसलाय, तुम्ही सुद्धा बसा ना काका, या ना काका. विचार करा, अरे काही क्षणापूर्वी ज्या मुक्ताईला मांडे वाजण्याकरता ज्याने खापर मिळू दिलं नाही, त्याच विसोबा काकांना पहिलं मांड खाण्याकरता मुक्ताईनं दिलं. काय अंतःकरण असेल सत्यवानचं. म्हणून मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, विसोबा खेचरांसारखे एकेकाळचे जर दुर्जन नसते तर माऊली ज्ञानोबा योग सामर्थ्याच्या द्वारे त्यांची पाठ तापवू शकतात. हा महिमा माऊली ज्ञानोबरांचा आजही तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचला नसता. त्या काळी जर माऊली ज्ञानोबरांना वाळीत टाकलं नसतं, कर्मठ जर ब्राह्मण मार्तंड मंडळी जर नसती, तर खऱ्या अर्थानं एखाद्या रेड्याच्या मुखातून माऊली ज्ञानोबा वेद बोलवू शकतात. हा महिमा सुद्धा तुमच्या आमच्यापर्यंत आला नसता. म्हणून माझं सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की या समाजामध्ये दुर्जन आहे म्हणून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी सज्जन माणसाचे जीवन तुमच्या आमच्या समोर आलेलं आहे. दुर्जन त्याही काळात होते, आताही आहेत आणि पुढेही असणार आहे. सज्जन त्याही काळात होते, आताही आहेत आणि पुढेही असणार आहेत. आपण आचार्यजीने विचारू, आचार्य या पृथ्वीवरती आम्हाला कुठे सज्जन तर भेटत नाहीये, या पृथ्वीवरती आम्हाला सगळे दुर्जनच दुर्जन दिसत आहे. त्यावेळेला आचार्यजींनी उत्तर दिलं, या पृथ्वीवरती कुठेतरी सज्जन आहे म्हणूनच ही पृथ्वी तुम्हाला धारण करते. तुम्हाला जरी या पृथ्वी तलावरती सगळे दुर्जनच दिसत असले, परंतु या पृथ्वी तलावरती कुठेतरी सज्जन आहे, फक्त आपण तिथपर्यंत पोहोचलेलो आहे. या पृथ्वी तलावरती जर सज्जन माणसं नसते तर या पृथ्वीने आपल्याला त्या ठिकाणी धारण केलं नसतं. आचार्यांना विचारू आपण, आचार्य ही पृथ्वी आम्हाला का धारण करते? आचार्यजींनी 7 तत्व सांगितले. गोभीर विप्रैश्य वेदैश्य सत्यभी सत्यवादिभी अलुब्धे दानशूरश्य सप्तवीर धार्यते महिर. आचार्य म्हणताय, जोपर्यंत हे 7 तत्व या पृथ्वी तलावरती जिवंत आहे तोपर्यंत पृथ्वी आम्हाला धारण करणार आहे. आणि ते 7 तत्व सांगत असताना आचार्यजींनी पहिलं तत्व सांगितलं, गोभीर म्हणजे गायी आहे, विप्र म्हणजे ब्राह्मण आहे, गोभीर विप्रैश्य वेद आहे, सती आहे सत्यवादी आहे आणि अलुब्धे म्हणजे निर्लोभी आहे, दानशूर आहे. हे 7 तत्व या पृथ्वी तलावरती जोपर्यंत जिवंत आहे ना महाराज, तोपर्यंत ही पृथ्वी आम्हाला धारण करणार आहे. आणि ज्या वेळेला या पृथ्वी तलावरून ही 7 तत्व नष्ट होतील त्यावेळेला ही पृथ्वी आम्हाला धारण करण्याचं सोडून देईल. ते 7 तत्व सांगत असताना आचार्यजींनी त्या ठिकाणी पहिलं तत्व सांगितलं, गाई. गोभीर म्हणजे गाई आहे. सज्जनानो, गाईचं महत्व फार आमच्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये फार मोठं मांडलेलं आहे. गोमाता म्हणजे आमच्या हिंदू धर्म संस्कृतीची अस्मिता आहे, गोमाता म्हणजे आमची आर्थिकता आहे, गोमाता म्हणजे आमची धार्मिकता आहे, गोमाता म्हणजे आमची संस्कृती आहे. पण एक सांगून जाईल, भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर या हिंदुस्थानामध्ये 3600 कत्तल कारखाने होते आणि आज भारत स्वतंत्र होऊनही त्या कत्तल कारखान्यांची संख्या 36,000पर्यंत गेलेली आहे. हे या हिंदुस्थानचं फार मोठं दुर्दैव आहे. परंतु खऱ्या अर्थानं गोमातेकडे जर बघितलं, काही वर्षांच्या पूर्वी या देशाची आर्थिक स्थिती गोमातेवरती अवलंबून होती. म्हणून म्हटलेलं आहे, गोधन गज धनवादी और रतन धन खान. रतन धन खान हे 3ऱ्या नंबरला आहे, परंतु गोधन हे 1ल्या नंबरला आहे. गाई आमची राजकीय आहे, गाई आमची सामाजिकता आहे, गाई आमची आर्थिकता आहे. व्यास प्रणित संप्रदायामध्ये असा एकही ग्रंथ नाही की ज्या ग्रंथामध्ये गायीबद्दलचा उल्लेख सापडणार नाही. प्रत्येक ग्रंथामध्ये गायीबद्दलचा उल्लेख केलेला आहे. आणि महाभारतामध्ये उल्लेख करत असताना असा उल्लेख केलेला आहे, महाभारतामध्ये एक दधीची नावाची फार मोठी महान तपस्वी ऋषी आलेले आहेत. फार मोठी तपस्या आहे आणि एवढी मोठी तपश्चर्या करून सुद्धा ते दधीचे ऋषी त्या ठिकाणी गोमातेची सेवा करत आहे. काही शिष्यांनी त्यांना प्रश्न विचारला, महाराज तुम्ही एवढे महान तपस्वी आहात,
तुमच्याकडे रिद्धिसिद्धी प्राप्त आहे, मग तुम्ही फक्त गोमातेची सेवा का करतात? त्यावेळेला आचार्यजींनी त्या ठिकाणी दधीची ऋषीजींनी उत्तर दिलं, अरे जोपर्यंत या पृथ्वी तलावरती गायी जिवंत आहे तोपर्यंतच तुम्ही आम्ही जिवंत आहोत. ज्यावेळेला या पृथ्वी तलावरून गोमाता नष्ट होईल ना, त्यावेळेला ही पृथ्वी तुम्हा आम्हाला धारण करण्याचं सोडून देईल. दधीची ऋषीजींनी फार मोठं उत्तर दिलं. शृंग मुले स्थितो ब्रह्मा शृंगम मध्ये तू केशवा शृंगाग्रे तू शंकरम विद्या त्रय दिवा प्रतिष्ठिता गोमयेन सदा स्नाना करिष्य चापी संविषय श्लेष्म मूत्र पुरुषामी प्रतिघातम च वर्जे गावै पश्याव्यम नृत्यम गावै पश्यंतु मासदहा गावै स्मातु वयम त्राता यतो गावस ततो वयम. दधीची ऋषी म्हणताय यतो गावस ततो वयम. जोपर्यंत या पृथ्वी तलावरती गायी जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही आम्ही जिवंत आहोत. आणि म्हणून सांगून जाईल सज्जनानो, या ठिकाणी सर्व जाणकार श्रोते बसलेले आहात. हा जो भारत स्वतंत्र झाला, या भारत स्वतंत्र होण्याला सुद्धा गायी महत्वाची आहे, गायीच कारणीभूत आहे. सर्वांनी इतिहास अभ्यासलेला आहे. 1857च्या उठावाची कारण अभ्यासत असताना त्यामध्ये एक कारण येत आहे की त्यावेळेला बंदुकीच्या काडतुसांना गायीची चरबी लावलेली असायची, गावरान गायीची चरबी लावलेली असायची आणि ती काडतुसं आमच्या हिंदू सैनिकांना दातानं सोलावी लागायची. म्हणून आमचे हिंदू सैनिक त्या ठिकाणी संतप्त झाले आणि संतप्त झालेल्या जमावातील एक मंगल पांडे नावाचा क्रांतिकारक आहे आणि त्या मंगल पांडे नावाच्या क्रांतिकारकानं बराकपूरच्या छावणीमध्ये 1857चा उठाव घडवून आणला. म्हणून आमच्या या देशाच्या स्वतंत्र उठावाला, स्वतंत्र चळवळीला कारणीभूत जर काय असेल तर ती गोमाता आहे. म्हणून गायीचं महत्त्व आमच्या या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये फार मोठं आहे. म्हणून आचार्य म्हणतात या पृथ्वी तलावरती गायी जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही आम्ही जिवंत आहे. पुढे आचार्यजींनी फार 7 तत्व सांगितलेलं आहे, त्याचं विश्लेषण करण्याकरता आपल्याकडे टाइम नाही आहे. त्याचप्रमाणे महाराज म्हणतात ज्याप्रमाणे गायी जिवंत आहे तोपर्यंत ही पृथ्वी आम्हाला धारण करते, त्याचप्रमाणे या पृथ्वी तलावरती जोपर्यंत सज्जन माणसं जिवंत आहेत ना तोपर्यंत ही पृथ्वी तुम्हा आम्हाला धारण करणार आहे. विचारू महाराजांना, महाराज सज्जन कुणाला म्हणावं? आम्ही तर तुमच्या एवढे ज्ञानी नाही की आम्हाला चटकन सज्जन माणसाचं जीवन ओळखता यावं. म्हणून महाराजांनी शास्त्रांची सज्जनांची जगाची ओळख करून देण्याकरता 6 जी प्रमाण निर्माण केलेली आहे. प्रत्यक्ष अनुमान, शब्द उपमान, अर्थापत्य आणि अनुपलब्धी या प्रमाणांद्वारे तुम्ही आम्हाला जगताची ओळख करून द्या. म्हणून महाराज सज्जनांचं जीवन आपल्या समोर येण्याकरता, आपल्याला चटकन ओळखण्याकरता महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये त्या ठिकाणी सज्जनाला चंदनाची आणि परिसाची उपमा देत आहे. अभंगाचं प्रथम चरण. चंदनाचे पाय चंदनाचे हात चंदनाचे पाय चंदनाचे हात पाय ही चंदन चंदनाचे हात पाय ही चंदन चंदनाचे हात पाय ही चंदनाचे हात पाय ही चंदनाचे हात
चंदनाचे हात पायही चंदन परिसानाही न कवनी अंग. जगद्गुरु तुकोबारायाने विचारलं, महाराज ते सज्जन आम्हाला समजण्याकरता तुम्ही त्यांना काहीतरी उपमा द्या. म्हणून महाराजांनी अभंगाच्या प्रथम चरणामध्ये 2 उपमा दिल्या. पूर्वार्धामध्ये चंदनाची उपमा दिली आणि उत्तरार्धामध्ये त्या ठिकाणी परिसाची उपमा दिली. महाराजांना विचारू, महाराज तुम्ही उपमा देत असताना चंदनाची उपमा का बरं दिली? त्यावेळेला महाराज म्हणतायत, चंदनामध्ये काही चांगले गुण आहेत आणि तेच गुण मला साधूंच्या जीवनामध्ये सापडले, म्हणून त्या ठिकाणी मी सज्जनांना साधूंना त्या ठिकाणी चंदनाची उपमा दिलेली आहे. मग आता चंदनाजवळ कोणते गुण आहेत सज्जनांनो? चंदनाचा पहिला गुण असा आहे की एखाद्या उकळत्या तेलाच्या कढईमध्ये जर एखादं थेंबभर जर चंदन टाकलं तर खऱ्या अर्थानं ते उकळलेलं तेल शांत होत आहे. चंदनाचा दुसरा गुण आहे, सर्वांगी सुवास परी तो उगला न राहे, सोबवती तरुवर चंदनाच्या करतीची जाय. चंदन काय करत असतं, आपल्या आजूबाजूने जी झाडं वाढलेली आहे त्या झाडांना सुगंधित करण्याचं काम चंदन करत असतो. हा चंदनाचा दुसरा गुण आहे. आणि चंदनाचा तिसरा गुण आहे की एखाद्या व्यक्तीचं जर डोकं दुखत असेल आणि त्या डोक्याला चंदन जर उगाळून लावलं तर खऱ्या अर्थानं ते दुखत असलेलं डोकं त्या ठिकाणी शांत होत आहे. म्हणजे आपल्याला शांत करण्याकरता त्या चंदनाला स्वतः झिजावं लागतं. हा चंदनाचा तिसरा गुण आहे. म्हणून महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे चंदनाजवळ अशी काही गुण आहेत तेच गुण मला त्या ठिकाणी साधूच्या जीवनामध्ये सापडलेले आहेत. ज्याप्रमाणे चंदनाच्या संगतीत आल्यामध्ये इतर झाडे सुद्धा त्या ठिकाणी सुगंधित होत असतात, त्याचप्रमाणे एखाद्या सज्जनाच्या एखाद्या साधूच्या जीवनामध्ये एखादा दुर्जन जरी आला तरी ते दुर्जन सुद्धा त्या ठिकाणी सज्जन होत असतात. त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी जीवन सुगंधित होत असतं. बोध दिला मज सांगाते मार्ग दाविला नीट, भ्रांती ही समूळ गेली दिसू लागली वाट, नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट, दाते हो दान करा जाते पंढरपूर. संत महापुरुषांच्या जीवनामध्ये त्यांची संगत केल्यानंतर आपलं सुद्धा जीवन कितीही दुर्जन असलं तरी ते सज्जन होत असते. आपलं सुद्धा जीवन त्या ठिकाणी सुगंधित होत. अरे साधूंच्या संगतीत आल्यानंतर जर रेडे सुगंधित होत असतील तर तुम्ही आम्ही तर माणसं आहोत, तुम्ही आम्ही का सुगंधित होणार नाही? पैठणच्या धर्मपीठामध्ये ज्यावेळेला माऊली ज्ञानोबा शुद्धीपत्र आणण्याकरता जात आहेत आणि शुद्धीपत्र आणण्याकरता गेल्यानंतर ज्यावेळेला माऊली ज्ञानोबाने ती कर्मठ ब्राह्मण मार्तंड मंडळी त्या ठिकाणी शुद्धीपत्र देत नाही, त्यावेळेला माऊली ज्ञानोबा म्हणतात, असा अन्याय आमच्यावरती का करताय? तुम्ही सांगितल्याप्रमाणे आमच्या आई वडिलांनी माता पित्यांनी त्या ठिकाणी देहांत प्रायचित्त केलेलं आहे आणि देहांत प्रायचित्त करून सुद्धा तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी शुद्धीपत्र का देत नाहीये? आम्ही काय पाप केलेलं आहे? ज्या भगवंताचं तुम्ही नामस्मरण करतात तो भगवंत तर त्या ठिकाणी चराचरामध्ये व्यापून उरलेला आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो भगवान परमात्मा सारखाच आहे. मग तुम्ही आम्ही एकाच भगवंताचे लेकर आहोत, मग आम्ही काय पाप केलं? का आम्हाला वाळीत टाकतात? त्यावेळेला एक ब्राह्मण उठून उभा राहिला, वारे मोठ्या वेदाच्या गप्पा मारतोय म्हणजे भगवंत प्रत्येकाच्या हृदयात सारखा आहे, मोठ्या मोठ्या गप्पा मारतोय. त्यानं त्या रेड्याकडे बोट त्या ठिकाणी एक पखालीवाला चालला होता आणि पखालीवाला रेडा घेऊन चालत असताना त्या रेड्याकडे बोट दाखवत तो ब्राह्मण त्यांना म्हणतोय ना, सगळ्यांमध्ये भगवान परमात्मा सारखाच बसलेला आहे. मग तो त्या ठिकाणी जो रेडा चाललेला आहे त्या रेड्याचं नाव सुद्धा ज्ञान्याच आहे आणि तुझं सुद्धा नाव ज्ञान्याच आहे. तुझ्यामध्ये आणि त्याच्यामध्ये जर सारखाच भगवान असेल तर तो रेडा तुझ्यासारखा बोलू शकतो का? माऊली ज्ञानोबांनी सांगितलं, का नाही बोलू शकत? त्या रेड्याला त्या ठिकाणी सभेमध्ये आणण्यात आलं. माऊली ज्ञानोबा त्या ठिकाणी रेड्याच्या समोर गेलेला आहे. निवृत्ती दादांना त्या ठिकाणी नमस्कार केला आणि नमस्कार करून त्या ठिकाणी रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला आणि रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवून माऊली ज्ञानोबा ऋग्वेदातील ऋचा बोलू लागले. ओम भद्रम पश्चिमाक्षवीर्य जत्राः स्थिररंग स्तुवांसस्तनुभे वेशम देव हितम यदायु स्वस्ति न इंद्र रुद्र सर्वाः. या ऋग्वेदातील ऋचा ऐकल्यानंतर एक ब्राह्मण त्या ठिकाणी पळत आला, माऊली ज्ञानोबांचं तोंड धरलं. अरे संन्याशाची कार्टे तुम्ही, आनंदी तर वाटवलीच वाटवली,
इंद्रायणी तर बाटवलीच बाटवली, आता काय वेद बाटवता की काय? आणि त्या ब्राह्मण माऊली ज्ञानोबारांचं तोंड दाबून धरलं, परंतु माऊली ज्ञानोबारांचा करंट त्या हाताद्वारे रेड्याच्या मस्तकावरती पास झाला आणि तो रेडा त्या ठिकाणी रेड्या मुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला. शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. आता माऊली ज्ञानोबारांचं तोंड बंद झालेलं आहे आणि माऊली ज्ञानोबारांचा करंट रेड्याच्या मस्तकावरती पास झालेला आहे. आणि बघता क्षणी तो रेडा त्या ठिकाणी ऋग्वेदातील ऋचा बोलू लागला. ओम भद्रम पश्यंत ओम कर्णवी शृणुयाम देवाः भद्रम पश्यन्त माक्षित भजत्राः स्थिररंग सृष्टुवांसस्तुनुभिः वेशम देवहितं यदायुः स्वस्ति न इंद्रो रुद्रस्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ताक्षररिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. रेडा लठ्ठ असलेला रेडा श्रेष्ठ असलेला ऋग्वेदातील ऋचा बोलू लागला. हा माऊली ज्ञानोबारांचा महिमा आहे. आणि म्हणून सज्जनांच्या संगतीत आल्यानंतर, साधूंच्या संगतीत आल्यानंतर जर रेडे सुगंधित होत असतील तर तुम्ही आम्ही का सुगंधित होणार नाही? अरे सज्जनांच्या भगवंताच्या संगतीत आल्यानंतर जर जटायू सुगंधित होत असेल, जटायूचं जीवन जर धन्य होत असेल तर तुमचं आमचं जीवन का धन्य होणार नाही? आणि सांगून जाईल सज्जनानो, रामायणातील राजा दशरथजींपेक्षा जटायू फार श्रीमंत आहे. जटायूला श्रीमंत म्हणण्याचं कारण असं आहे की मरत असताना नियमानं जी प्रभू श्रीरामचंद्रांची मांडी राजा दशरथजींना भेटायला पाहिजे होती, ती मांडी राजा दशरथजींना न भेटता ती ताकेद या ठिकाणी जटायू नावाच्या पक्षाला भेटते. काय भाग्यवान असेल तो जटायू, काय पुण्यवान असेल तो जटायू की ज्याला मरत असताना प्रभू श्रीरामचंद्रांची मांडी भेटली. म्हणून रामायणामध्ये राजा दशरथजींपेक्षा जटायू फार श्रीमंत आहे. म्हणून देवाच्या संगतीत आल्यानंतर, सज्जनांच्या संगतीत आल्यानंतर जर पक्षी सुगंधित बनत असतील तर तुम्ही आम्ही का सुगंधित बनणार नाही? म्हणून ज्याप्रमाणे चंदनाजवळ चांगला गुण आहे, चंदन सर्व झाडं त्या ठिकाणी सुगंधित बनवत असतो, त्याचप्रमाणे साधू सुद्धा काय करत असतात, आपल्या संगतीत आलेले दुर्जन सुद्धा सुगंधित बनवत असतात. त्यांचं जीवन सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या मार्गावरती लावण्याचं काम साधू करत असतात. मग महाराजांना विचारू, महाराज चंदनाच्या आणि सज्जनांचे गुण जर सारखेच आहे, मग तुम्ही चंदनाची उपमा का बदलली? तर महाराज म्हणतात, चंदनाजवळ जसे गुण आहेत तसे काही अवगुण सुद्धा आहेत. आता चंदनाचे गुण आपण पाहिले, परंतु चंदनाजवळ अवगुण कोणता आहे? तर चंदनाचं अवगुण सांगत असताना म्हटलं जातं, काढूनी सापाचे वेढे मग चंदना ठेव देणे घडे. चंदनाच्या झाडाजवळ गेल्यानंतर त्यातला कंद जर काढायचं असेल तर त्या चंदनाच्या भोवती सापाचे वेढे असतात. ते सापाचे वेढे बाजूला काढावे लागतात आणि मग चंदनाला हात घालावा लागतो. चंदन सुगंधित असून सुद्धा आपल्या बरोबरीला साप बाळगतो, हा चंदनाचा त्या ठिकाणी अवगुण आहे. परंतु साधू कधी त्या ठिकाणी दुजाभाव करत नाही. यारी यारे लहान थोर यारे भल त्या नारी नर करावा विचारण लगे चिंता कवनाची. म्हणून हा अवगुणच त्या ठिकाणी साधूंच्या ठिकाणी नाही आहे. चंदनाचा दुसरा अवगुण आहे, चंदन सर्व झाडांना सुगंधित करतं, परंतु 3 झाडांना चंदन सुगंधित करत नाही. एक आहे केळीचं झाड, दुसरं आहे हिंगणाचं झाड आणि तिसरं आहे बांबूचं झाड. या 3ही झाडांच्या मुळ्या जर चंदनाच्या मुळ्यांमध्ये जर गुरफटलेल्या जरी असल्या तरी सुद्धा त्या झाडांना चंदन सुगंधित करत नाही. बांबूच्या झाडाला चंदन सुगंधित करत नाही. त्याचं कारण बांबू गाठीचा असतो, नाही आतल्या गाठीचा असतो. आतल्या गाठीचा असल्यामुळे चंदन त्याला सुगंधित करत नाही. हा चंदनाचा अवगुण आहे. परंतु हा भेदभाव साधू कधी करत नाही. कुणी या, लहान थोर त्या ठिकाणी कुणी या, सर्वांना मार्ग दाखवण्याचं काम सज्जन करत असतात. म्हणून चंदनाजवळ जे अवगुण आहेत
ते साधूंजवळ नाही आहे. म्हणून महाराज म्हणतात मी उपमा बदलली आणि दुसरी उपमा दिली परीसाची. महाराज आता परीसाची उपमा का दिली? ते महाराज म्हणतायत परीसाजवळ काही गुण आहेत आणि परीसाप्रमाणेच गुण मला त्या ठिकाणी सज्जन माणसांच्या जीवनामध्ये सापडले. परीसाजवळ कोणते अवगुण, परीसाजवळ कोणते गुण आहेत? परीस काय करत असतो? एखाद्या लोखंडाला जर स्पर्श केला तर तो परीस त्या लोखंडाचं सोनं बनवत असतो. आणि दुसरा त्या ठिकाणी परीसाचे अंगे सुतन जळे जाते संगे, सुतन जळे जाते संगे, सुतन जळे जाते संगे. टाइम झालेला आहे आपल्याला. परीसाचे अंगे सुतन जळे जाते. परीसाजवळ गुण आहेत. परीसाचा दुसरा गुण आहे, एखादं लोखंड जरी परीसाच्या जवळ तोडण्याच्या इच्छेने जरी परीसाजवळ आलं तरी सुद्धा तो परीस त्या तोडणाऱ्या लोखंडाचं तोडणाऱ्या कुऱ्हाडीचं त्या ठिकाणी सोनं बनवत असतो. तसेच साधू संत काय करत असतात? एखादा दुर्जन जर आपल्याला त्रास देण्याकरता आला तरी सुद्धा त्याचा कधी तिरस्कार करत असतात. नाथबाबांचं जीवन तुम्हाला सर्वांना माहीत आहे. यवन अंगावरती थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. 21 वेळा एक यवन नाथबाबांच्या अंगावरती थुंकला तरी सुद्धा नाथबाबांनी त्याचं कधी दुःख मानलं नाही. नाथबाबा म्हणतायत खऱ्या अर्थानं मी धन्य आहे, तुझ्यामुळे मला त्या ठिकाणी या गोदामाईची 21 वेळा स्नान झालेलं आहे, म्हणून तुझा काहीच दोष नाही आहे. त्या यवनाला सुद्धा प्रसाद देऊन नाथबाबांनी मुक्त केलं. हे संतांचं अंतःकरण. ज्याप्रमाणे एखादी लोखंडाची कुऱ्हाड परीसाला तोडायला जाते तरी सुद्धा ती कुऱ्हाड त्या ठिकाणी सोन्याची होत असते, त्याचप्रमाणे एखादा दुर्जन जर सज्जन माणसाला साधूंना त्रास देण्याकरता जरी त्यांच्याजवळ गेला तरी सुद्धा त्याचं जीवन धन्य होत असतं. मग ठीक आहे महाराज, तुम्ही परीसाचे एवढे गुण सांगतायत, मग परीसावरती तुम्ही का थांबले नाही? महाराज म्हणतायत परीसाचे गुण मी पाहिले, परंतु त्याच्यावरती अभ्यास केल्यानंतर परीसाजवळ सुद्धा मला काही अवगुण सापडले. परीसाचे अवगुण कोणते आहे? तर पहिला अवगुण सांगत असताना महाराज म्हणतायत की खापरा परीस काय करी. परीस लोखंडाचं सोनं करतो, परंतु खापराच्या भांड्याला कितीही परीस खापराच्या भांड्यामध्ये जरी झाकून ठेवला तरी त्या खापराचं सोनं तो बनवू शकत नाही. परंतु साधू संत काय करत असतात? कृपा कटाक्षेने हळीले, आपल्या पदी बैसविले, बाप रुक्मादेवीवर विठ्ठले भक्ता दिले वरदान. परीस खापराला त्या ठिकाणी सोनं बनवत नाही. आणि दुसरा त्याचा अवगुण असा आहे, परीस लोखंडाचं सोनं करतो, परंतु त्या लोखंडाचा स्वतःसारखा परीस करत नाही. परंतु साधू संत काय करत असतात की एखादा दुर्जन जर आपल्याला शरण आला तर त्याला प्रसाद देऊन मुक्त करत असतात आणि आपल्या संत पदावरती बसण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये प्राप्त करून देत असतात. मुक्ताईचा प्रसंग मी सांगितला. मुक्ताईने बोध खेचेरासी केला आणि तेने नाम याला बोधिले. ज्या विसोबा खेचरांनी माऊली ज्ञानोबांना मुक्ताईनं त्रास दिला, त्याच विसोबा खेचराला मुक्ताईनं उपदेश केला आणि एवढं काही भाग्य त्या ठिकाणी सामर्थ्य प्राप्त करून दिलं की ज्या नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये स्वतः पांडुरंग परमात्म्याने नाचावं. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. ज्या नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये पांडुरंग परमात्म्याने स्वतः नाचावं, त्या नामदेवरायांचं सद्गुरू होण्याचं सामर्थ्य मुक्ताईन आणि ज्ञानदादांना विसोबा खेचरांना प्राप्त करून दिलं. हे त्या ठिकाणी संतांचं अंतःकरण आहे. म्हणून परीसाजवळ जे अवगुण आहेत ते अवगुण संतांजवळ नाही. म्हणून महाराज म्हणतात मी परीसाची उपमा बदलली आणि दुसऱ्या चरणामध्ये दिव्याची उपमा दिली. अभंगाचे द्वितीय चरण. दीपानाई पाटी पोटी, दीपानाई पोटी पाटी, दीपानाई पाटी पोटी अंधकार, दीपानाई पाटी पोटी अंधकार, दीपानाई पोटी पाटी अंधकार, दीपानाई पाटी पोटी अंधकार, दीपानाई पाटी पोटी अंधकार,
चंदनाची उपमा दिली, परंतु चंदनाजवळ अवगुण सापडल्यामुळे महाराजांनी दुसरी परिसाची उपमा दिली. परंतु परिसावरती अभ्यास केल्यानंतर महाराजांना परिसाजवळ सुद्धा काही अवगुण सापडले, म्हणून दुसऱ्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये महाराजांनी दिव्याची उपमा दिली. आता महाराजांना विचारू, महाराज दिव्याची उपमा का दिली? तर महाराज म्हणतायत दिव्याजवळ काही गुण आहेत, म्हणून ते गुण पाहून मी दिव्याची उपमा दिलेली आहे. दिव्याजवळ कोणते गुण आहे सज्जनांनो? दिवा काय करत असतो? ज्या ठिकाणी अंधकार आहे त्या ठिकाणी स्वतःच्या सामर्थ्याद्वारे त्या ठिकाणी प्रकाशित करत असतो. ज्या ठिकाणी अंधार आहे त्या ठिकाणी दिवा लावल्यानंतर तो दिवा त्या अंधाराला दूर सारून त्या ठिकाणी प्रकाश पाडत असतो. त्याचप्रमाणे साधू संत सुद्धा काय करत असतात? या अज्ञानी ज्ञानांध अंधकारामध्ये बुडत असलेल्या समाजाला ज्ञानाचा प्रकाश दाखवून त्यांना चांगल्या मार्गावरती चालण्याचं शिकवत असतात. हा दिव्याचा आणि साधूंचा गुणांचा समन्वय आहे. मग विचारू महाराजांना, महाराज दिव्याचं आणि संतांचं जर तुम्ही त्या ठिकाणी साम्य सांगितलं, मग दिव्यावरती तुम्ही का थांबले नाही? महाराजांनी सांगितलं, गड्या दिव्याजवळ सुद्धा काही अवगुण आहेत. दिव्याजवळ काय अवगुण आहेत? माऊली ज्ञानोबरीने वर्णन केलं. दिव्याचा पहिला अवगुण असा आहे, दिवा वात खातो. दिव्याचा दुसरा अवगुण असा आहे, दिवा तेल पितो. आणि दिव्याचा तिसरा अवगुण असा आहे, ज्या ठिकाणी दिवा लावला जातो त्या ठिकाणची जागा त्या ठिकाणी काळी पडत असते. हा दिव्याचा अवगुण आहे. परंतु हे अवगुण त्या ठिकाणी साधू संतांजवळ नाही आहे, म्हणून महाराज म्हणतात मी दिव्याची उपमा बदलली आणि साखरेची उपमा दिली. दीपा नाही पाठी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. महाराज म्हणताय दिव्याची सुद्धा उपमा मला त्या ठिकाणी बरोबर वाटली नाही, म्हणून मी साखरेची उपमा दिली आणि साखरेची उपमा मला त्या ठिकाणी परिपूर्ण वाटली. आता महाराजांना पुन्हा प्रश्न विचारू, महाराज साखरेची उपमा तुम्हाला परिपूर्ण कसं काय वाटली? तर महाराज म्हणतात साखर त्या ठिकाणी सर्वांगाने त्या ठिकाणी परिपूर्ण आहे. एक दृष्टांत सांगतो, लक्षपूर्वक ऐका. जुन्या काळचे दिवस होते आणि जुन्या काळचे दिवस असताना ज्या वेळेला एखाद्याच्या घरी पाहुणं म्हणून गेलं, त्यावेळेला जो पाहुणा येतोय त्याचं यथोचित त्या ठिकाणी सन्मान आदर आतिथ्य केल्या जायचं. त्याला चांगले चांगले पदार्थ खाण्याकरता दिले जात असायचे. म्हणून जुन्या काळचं एक जोडपं होतं, शिक्षित जोडपं होतं. त्या ठिकाणी शाळा, त्या ठिकाणी डिग्री झालेली होती. आणि एक आपल्या अशिक्षित आडाने त्या ठिकाणी असणाऱ्या शेतकरी पाहुण्याच्या घरी गेलं आणि घरी गेल्यानंतर पाहुण्यानं त्या ठिकाणी फ्रेश होण्याकरता पाणी काढलं. फ्रेश झाले, त्या ठिकाणी आसनावरती बसवलं आणि आसनावरती बसल्यानंतर त्यांनी खाण्याकरता त्यांना बदाम आणून दिले. आता सुशिक्षित माणसं होती. सुशिक्षित माणसांचं जीवन हे नियमानं चालत असतं, म्हणून त्यांना टरफलासहित त्या ठिकाणी बदाम आणून दिले आणि त्यांनी सांगितलं हे वरचे टरफलं काढून टाकायचे आणि आतमधलं जे बी आहे, जे बदाम आहे ते त्या ठिकाणी ग्रहण करायचं. सुशिक्षित असल्यामुळे त्यांनी नियम बनवला, पदार्थ कोणताही असो वरचं काढून टाकायचं आणि मधलं खायचं. हा नियम बनवला त्यांनी. काय नियम बनवला? पदार्थ कोणताही असो वरचं काढून टाकायचं आणि आतलं खायचं. आता बदाम संपले. बदाम संपल्यानंतर त्यानं खारका खाण्याकरता आणून दिले. आता काय खायचं आणि काय काढायचं? सरकार बदललं, नियम बदलला, पदार्थ बदलला, नियम बदलला. आता पुन्हा त्यांनी नियम केला की पदार्थ कोणताही असो आतलं काढून टाकायचं आणि बाहेरचं खायचं. बरोबर आहे ना? खारीक खात असताना खारीक त्या ठिकाणी वरच्याअंगानं गोड आहे, म्हणून त्यांनी नियम बनवला की आता इथून पुढे पदार्थ कोणताही असो आतलं काढून टाकायचं आणि बाहेरचं खायचं. आता खारकाही संपल्या आणि खारका संपल्यानंतर त्यांनी त्यांना खाण्याकरता पिकलेले आंबे आणून दिले. आता काय खायचं आणि काय टाकायचं? आतलं काढायचं आणि बाहेरचं खायचं का बाहेरचं काढायचं आणि आतलं खायचं? आता बाहेरचंही काढायचं, आतलंही काढायचं, मधलं खायचं. बरोबर आहे की नाही? म्हणजे बदाम हे आतल्या अंगानं गोड आहे, खारका या बाहेर अंगानं गोड आहे आणि आंबा मधल्या अंगानं गोड आहे. परंतु महाराज म्हणतात हे आंबे संपल्यानंतर त्यांना खाण्याकरता त्यांनी साखर आणून दिली. आता साखरेमध्ये कोणचं काढायचं आणि कोणचं खायचं? साखर झोपून खाली तरी गोडच लागणार आहे,
पाय वर करून खाली तरी, डोकं खाली करून खाल्ली तरी, आडवं झोपून जरी खाल्ली तरी गोडच लागणार आहे. म्हणून साखर तुम्ही कशी खा, ती मधल्या अंगानंही गोड आहे, आतल्या अंगानंही गोड आहे आणि बहिरंगानं सुद्धा ती गोड आहे. म्हणून महाराज म्हणतायत ज्याप्रमाणे साखर ज्याप्रमाणे सर्वांगाने गोड आहे, त्याचप्रमाणे साधू संत सज्जनांचं जीवन सुद्धा सर्वांगाने गोड आहे. म्हणून मी त्या सज्जनांना चंदनाची उपमा पटली नाही, पुढे परिसाची उपमा पटली नाही, दिव्याची उपमा पटली नाही, म्हणून या तिन्ही उपमा मी बदलल्या. आणि साखर ज्याप्रमाणे परिपूर्ण गोड आहे, त्याचप्रमाणे संत महापुरुषांचं जीवन सुद्धा साखरेप्रमाणे परिपूर्ण गोड आहे. विठ्ठल आणि अशा साखरेसारख्या परिपूर्ण जीवन असलेल्या संतांच्या सानिध्यामध्ये जर आपण गेलो तर ते साधू संत महापुरुष आपल्याला भगवत प्राप्तीचा मार्ग दाखवतात. तो भगवत प्राप्तीचा मार्ग म्हणजेच काय तर भगवान परमात्म्याचं नामचिंतन. म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुद्धा भगवत प्राप्ती व्हावी याच्याकरता सर्वांनी एकदा गोड भगवंताचं भजन करायचं. सर्वांनी वरती हात करा, सर्वांनी करा. केले का? रवी महाराज घे यांच्या बोटातल्या अंगठ्याकडून. मस्त सप्ताह केला बरं तुम्ही, नियोजन मस्त आहे. हा गायनाचार्यांचं तर काय बोलायचं आता. आमच्या वरती हात करायला सांगितलं तुम्हाला. विठोबा कुमार सर्वांना धन्यवाद. सर्वांनी स्वतः करताच एकदा टाळी वाजवा. गोड
संत महापुरुष म्हणताय असं जर आपण भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं तर आपल्याला भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ जाण्याचं सामर्थ्य प्राप्त होतं. आपण संतांचं ऐकलं पाहिजे. त्याचं कारण संतांचं जीवन हे परिपूर्ण आहे, सज्जनतेने भरलेलं आहे, परोपकाराने भरलेला आहे. म्हणून संत महापुरुषांनी आपल्याला जो त्या ठिकाणी मार्ग दाखवला तो मार्ग हाच आहे की तुम्ही फक्त भगवंताचं अविरतपणे भगवंताचं नामचिंतन करा, तुम्हाला त्या भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ जाण्याचं सामर्थ्य प्राप्त होईल. आणि महाराज म्हणतायत ज्याप्रमाणे साखर सर्वांगाने गोड आहे, सर्वांगाने परिपूर्ण आहे, तसंच सज्जनांचं सुद्धा साखरेप्रमाणे जीवन परिपूर्ण आहे. त्यांच्या जीवनावरती तुम्ही कितीही टीका केली, कितीही त्या ठिकाणी शिंतोडे उडवले, तरी सुद्धा अभ्यास करूनही आणि शोध करूनही तुम्हाला त्यांच्या जीवनामध्ये एकही अवगुण सापडणार नाही. हेच महाराज सांगतात अभंगाच्या शेवटच्या ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.
चंदनाचे हात पाय ही चंदन परिसा नाही ही न कवण्यंग दीपा नाही पाठी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. महाराज म्हणतात संत महापुरुषांचं जीवन साखरेप्रमाणे परिपूर्ण गोड आहे, म्हणून त्यांच्याजवळ बघून सुद्धा आपल्याला अवगुण सापडणार नाही असं सज्जनांचं जीवन आहे. आणि अशा सज्जनांच्या साधू संतांच्या सानिध्यामध्ये जर आपण गेलो तर आपलं सुद्धा त्या ठिकाणी उद्धार होणार आहे, आपलं सुद्धा जीवन धन्य होणार आहे. असो यथामती अवकाश ज्याप्रमाणे भगवान परमात्म्याने बुद्धी दिली त्याप्रमाणे सेवा करण्याचा प्रयत्न केला. आज या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून ज्या परिवाराच्या माध्यमातून सेवेचा योग प्राप्त झाला ते आदरणीय आहिरे कुटुंब, त्यांच्या कैलासवासी यशोदाबाई ठमन आहेर व कैलासवासी ठमन श्यामजी आहेर यांच्या स्मरणार्थ या परिवाराने ही सेवा उचललेली होती. त्यांचे आजोबा पंढरीचे फार मोठे वारकरी होते आणि सर्व गावकऱ्यांना घेऊन त्यांनी पंढरीची वारी केलेली आहे. सर्वांना सोबत घेऊन तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंद किंवा एकल्याचं नो हे खेळ म्हणून मेळ मिळविला या संत वचनाप्रमाणे त्यांनी इच्छुक असणाऱ्या ग्रामस्थांना घेऊन त्या ठिकाणी पंढरीची वारी केलेली आहे. सर्वांना पांडुरंगाचं दर्शन घडविलेलं आहे. असे त्यांचे आजोबा, मला वाटतं या गावचे माजी सरपंचही होते वाटतं ना, वा. म्हणून त्यांनी फार परमार्थ केलाच केला, परंतु त्यांच्या पुढे पिढीने सुद्धा तो परमार्थ चांगल्या प्रकारे चालू ठेवला. आज त्यांच्या घरामध्ये तिसऱ्या पिढीचा परमार्थ चालू आहे, बरोबर ना? तिसऱ्या पिढीचा परमार्थ चालू आहे. त्यांच्यानंतर त्यांचे दोन्ही मुलं श्रीमान आदरणीय विठ्ठल ठमन आहिरे व आदरणीय साहेबराव ठमन आहिरे हे त्यांचे दोन चिरंजीव, आणि ते सुद्धा उच्च शिक्षित आहे आणि आजही ते रिटायर शिक्षक आहे. तरी सुद्धा आमच्या साहेबराव भाऊंनी माऊलींनी त्या ठिकाणी बापूंनी तो परमार्थ पुढे त्यांच्या वडिलांच्या त्या जी काही परंपरा घालून दिली त्या परंपरेप्रमाणे त्यांनी तो परमार्थ चालू ठेवला. आणि पुढे चालून त्यांचेच पुतणे आणि आमचे जीवश्य कंठस्य आमचे मित्रबंधू आदरणीय स्वप्नीलजी आहिरे सर त्यांनी सुद्धा तो परमार्थ चालू ठेवला. उच्च शिक्षित कुटुंब आहे. यांच्याबद्दल तर सांगितलं हे रिटायर शिक्षक आहेत, परंतु आमचे स्वप्नील सर त्या ठिकाणी नाशिकमध्ये सातपूरला HDFC ब्रँचचे मॅनेजर आहे, HDFC बँकेचे ब्रँच मॅनेजर आहे. एवढं मोठं पद सांभाळून सुद्धा ते त्या ठिकाणी परमार्थमध्ये आहे. त्यांच्याकडे बघून मला नेहमी आठवतं की आमचे गुरुजी सांगायचे शिक्षण वाघिणीचं दूध आहे, प्रत्येकानं शिक्षण घेतलंच पाहिजे. ठीक आहे, प्रत्येकानं शिक्षण घेतलंच पाहिजे, त्याचं कारण शिक्षण वाघिणीचं दूध आहे. परंतु वाघिणीचं दुधाचं वैशिष्ट्य आहे की वाघिणीचं दूध साठवण्याकरता सोन्याचं भांडं लागतं. विश्वास नसेल तर मी सोन्याचं भांडं आणून देतो, तुम्ही मला दूध काढून द्या. नाही, खरं आहे. वाघिणीचं दूध साठवण्याकरता सोन्याचं भांडं लागतं आणि इतरत्र धातूंच्या भांड्यामध्ये जर आपण वाघिणीचं दूध काढलं तर ते दूध भांडं फोडून बाहेर निघून येतं. त्याचप्रमाणे आमचे गुरुजी सांगायचे शिक्षण जर वाघिणीचं दूध आहे तर आमचं अध्यात्म हे सोन्याचं भांडं आहे. ज्याच्या जीवनामध्ये अध्यात्मरूपी सोन्याचं भांडं असेल त्याच्या जीवनामध्ये शिक्षण रूपी वाघिणीचं दूध त्या ठिकाणी साठवल्या जाईल. आणि म्हणून या परिवाराच्या आज त्यांच्या आजोबांनी परमार्थ केला, पुढे त्यांचे वडील चुलते त्या ठिकाणी परमार्थ करत आले आणि आज तिसऱ्या पिढीचा त्यांचा परमार्थ चालू आहे. तोही त्या ठिकाणी निष्काम भावनेनं तो परमार्थ त्या ठिकाणी चालू आहे. त्यांच्या जीवनामध्ये अध्यात्मरूपी सोन्याचं भांडं तयार होतं, म्हणून त्यांनी शिक्षणरूपी वाघिणीचं दूध त्यामध्ये साठवलं. नुसतं साठवलं नाही तर अध्यात्माने त्या दुधाला सुगंध आलेला आहे. त्या दुधाला एक शिक्षणरूपी वाघिणीच्या दुधाला एक वेगळी चव आलेली आहे. म्हणून काय होतं, काही काही वेळेला बरेच शिक्षित मंडळी, एखादा वारकरी चालला त्याच्या अंगावरचं त्या ठिकाणी खराब झालेले कपडे बघून त्याला नावं ठेवतात, अरे यांना घरी कुणी खायला देत नसेल म्हणून हे पंढरीला चालले, किंवा हे म्हणून भजनं पूजनं करतात, घरचे काढून देतात म्हणून टाळ कुटण्या करता जातात. परंतु शिक्षण करून सुद्धा अध्यात्मात येऊन नावं ठेवणाऱ्यांना दाखवून देण्याचं काम आमचे स्वप्नील सैर करतात की माझंही शिक्षण झालेलं आहे, परंतु मी अध्यात्मामध्ये आहे आणि अध्यात्माचा अविरत आमच्या घराचा वारसा पुढे चालवतोय. आहेर कुटुंब सर्व सुशिक्षित आहे, परंतु त्यांच्या वडिलांचा आजोबांचा त्या ठिकाणी परंपरागत जो भजनाचा वारसा आहे, संप्रदायाचा वारसा आहे, ते अविरतपणे असंच पुढे
चालू ठेवणार आहे याचा मनस्वी त्या ठिकाणी आनंद आहे. आणि याच परिवाराच्या माध्यमातून मला आज या ठिकाणी पंचम दिवसाची कीर्तनरूपी पुष्प अर्पण करण्याची सेवा भेटली. त्यामध्ये आमच्या दाजींचा सुद्धा फार मोठा मोलाचा वाटा आहे. त्यांच्याही माध्यमातून त्यांचा पहिला परिचय झाला आणि त्यांनी सांगितलं, महाराज आपल्या गावामध्ये तुम्हाला एक सेवा करायची आहे, म्हणून दाजींना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे. सर्व गायक वादक गुणीजन टाळकरी वारकरी महाराज मंडळी, आमचे पीटी मास्तर असतील आणि या ठिकाणी जे शूटिंग करत आहेत आदरणीय आमचे गुरुबंधू मितेश दादा, त्यांचा वारकरी विचारधारा नावाचा यूट्यूब चॅनल आहे आणि त्या माध्यमातून हे कीर्तन त्या ठिकाणी ते यूट्यूबला त्या ठिकाणी प्रक्षेपित करत आहेत. म्हणून त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. सर्वांना धन्यवाद देतो. न्यूनते पुरते अधिकते सरते करुणे घ्यावे हे तुमते विनवित असे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती नोहे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे काही चुकलं असेल तर क्षमा करा. आणि जे बरोबर आहे ते योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज, स्वानंद सुखनिवासी ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज, माझे गुरुवर्य परम श्रद्धेय परम आदरणीय हिंदू हृदय सम्राट स्वामी रामगिरीजी महाराज, माझे गुरुवर्य परम श्रद्धेय परम आदरणीय स्वामी नवनाथजी महाराज म्हस्के यांचा कृपा प्रसाद आहे. जे बरोबर आहे ते स्वीकारा. निश्चितच ही ज्ञानामृताची शिदोरी तुमच्या जीवनामध्ये कुठेतरी कामी आल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय.